एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। रेडीमेड कपड्यांच्या व्यवसायात लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे। या प्रकरणात उल्हासनगरच्या व्यापारी मयूर बांगा यांना अटक करण्यात आली असून त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। व्यापारी प्रचित प्रभू छाबडा यांच्या तक्रारीवरून संत तुकाराम नगर पोलिसांनी रवी बटलिया यांच्या विरोधात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला होता। आरोपानुसार रवी बटलिया याने महाराष्ट्रात रेडीमेड कपड्यांची चांगली विक्री होईल असे सांगून पुण्यातील मोरवाडी अजमेरा भागात गोदाम सुरू करून घेतले। विक्रीसाठी मिळालेला लाखो रुपयांचा माल त्याने उल्हासनगरमध्ये व्यापारी मयूर बांगा यांना विकला। मात्र विक्रीची रक्कम मूळ व्यापाऱ्याला न देता अपहार केल्याचा आरोप आहे। तपासासाठी पुणे पोलीस आरोपी रवी बटलिया याला सोबत घेऊन उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मधील मयूर बांगा यांच्या दुकानावर पोहोचले। तिथून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात रेडीमेड कपड्यांचा माल जप्त केला। तपासात मयूर बांगा यांची भूमिका संशयास्पद आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली। कोर्टाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। सध्या जप्त केलेला माल, आर्थिक कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुणे पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत। फसवणुकीतील आर्थिक व्यवहार आणि खरेदी विक्रीची साखळी समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, एसएस न्यूज, उल्हासनगर।